करमाळ्यामध्ये जे आहे ते सीना नदीला पूर आल्यानंतर जे आहे ते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आहे ते जे नागरिकांसाठी सुखसुविधा मिळाव्या यासाठी जे आहे ते आव्हान केलं होतं। त्यावरती मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडून करमाळ्यामधील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवण्यात आलेले आपल्याबरोबर ते नागरिक आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीनं मदत देण्यात आलेली आहे? कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही 3 दिवसापूर्वी एक बैठक घेतली आणि आमचे नेते माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आवाहन केलं होतं की जेवढी मदत करता येईल तेवढी करा। आणि आम्हाला दर 3-4 वर्षांनी एकदा पूर येतो कोल्हापूरला, त्यामुळे पूर काय असतो, पुराची भीषणता कोल्हापूर जिल्ह्याला मोठी माहीत आहे। म्हणून मिटिंग घेतल्यानंतर एका दिवसामध्ये 51 लाख रुपयाचा निधी या निमित्तानं जमा झाला आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामधल्या 6 तालुक्यात भूम परांडामध्ये लातूरमध्ये हे साहित्य 15 किलो जीवनावश्यक साहित्य द्यायचं काम या निमित्तानं कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आमचे शहराध्यक्ष आदिल फरास, इचलकरंजी अध्यक्ष सुहास जांभळे आणि जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाटायचं काम प्रत्यक्षपणे जाऊन करतो आहे। आज करमाळ्यामध्ये सुद्धा त्याची भीषणता होती। आमचे शहर राष्ट्रवादी करमाळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अवतार साहेब, अशफाक, सर्वच बागल साहेब सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हे साहित्य आज वितरित करतो आहे। हे काय मोठी मदत नाही, पण फुल ना फुलाची पाकळी, संकटाच्या काळी धावून जाणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि नामदार अजितदादा, नामदार मुश्रीफ साहेब यांनी आवाहन केल्यानंतर हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून दिवसरात्र आम्ही आम्हाला पूर आल्यानंतर जी मदत लोक महाराष्ट्रात करतात ती महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती जपण्याचं काम या निमित्तानं होतं आहे आणि आम्हालाही समाधान आहे की सामान्य माणसाला या निमित्तानं सर्व साहित्य वाटप होतं। नक्कीच या ठिकाणी पाहतोय की किती साधारण किती एकूण 50 लाखाचं साहित्य आज याच ठिकाणी आम्ही 7.5 टन साहित्य आणलेलं आहे आणि 50 लाखाचं साहित्य सर्व आम्ही जवळजवळ 22 ट्रक घेऊन आमची कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची यंत्रणा ही या निमित्ताने फिरते आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अशा संकटाच्या काळी कुठेही कमी पडत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसची ही परंपरा आहे, संस्कृती आहे, शेतकऱ्यांचा पक्ष आहे, त्यामुळे तो कमी पडत नाही आणि तो या अशा वेळी संकटात धावून जाण्याची जी प्रवृत्ती आहे त्यानुसार काम करायचा प्रयत्न करतो। करमाळ्यामध्ये साधारण किती साहित्य असेल? आता 550 पॅकेट्स आम्ही आता आणलेले आहेत पहिल्या टप्प्यात। दुसऱ्या टप्प्यामध्ये मुश्रीफ साहेबांच्या जीवनावश्यक साहित्य आणि जनावरांचा चारा कमी पडला अशी आमची धारणा आहे, त्यामुळे गोकुळच्या माध्यमातून आम्ही चर्चा केलेली आहे आणि निश्चितपणे लवकरच आम्ही पशुखाद्य आणि आमचा जो चारा आहे वैरण ती देण्याचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करू। आज सकाळपासून करमाळकरांचा आम्ही आभार मानतो की आम्हाला वेळ लागला, पण या ठिकाणी सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी तिष्ठत राहिले, थांबले। पण ही प्रवृत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदा मला माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्या संकटाच्या काळात पुरामध्ये धावून जाण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने केलेलं आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की अजून देखील शहराध्यक्ष आपल्याबरोबर काय सांगायचे? मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये आता हा दुष्काळी भाग खरं तर वाळा दुष्काळ या परिसरामध्ये असतो। आम्ही मोहोळमध्ये फिरत असताना काही 80-85 वर्षाच्या लोकांनी आम्हाला भेट दिली। ते म्हणले आमच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा पाऊस बघतोय, म्हणजे इकडची लोक या पावसासाठी तयारीत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक या आसमानी संकट आलं आणि दुर्दैवानं त्या गोरगरीब लोकांना त्या नदीकाठची गावं आहेत यांना त्यांची घरंदारंसुद्धा त्या ठिकाणी मुकावं लागलं, जमिनी मातीसकट वाहून गेली, पिकं तर दूरची गोष्ट आहे। आणि अशा अवस्थेमध्ये निराधार झालेल्या या लोकांना मदतीचा हात, माणुसकीचा हात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आवाहन केलं आणि नामदार हसन मुश्रीफ साहेब जे अतिशय संवेदनशील असे नेतृत्व आहे, जे सर्वसामान्य उपेक्षित गोरगरीब लोकांचं नेतृत्व म्हणून मानलं जातं, त्यांनी तातडीची बैठक घेऊन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी एकत्रित करून या सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव असेल किंवा लातूरमध्ये या ठिकाणी मदतीचं एक छोटंसं हात आम्ही कोल्हापूरकर घेऊन आलो आहे। खरं तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीतून आलो आहे आणि आमचा प्रथम कर्तव्य आहे अशा काळामध्ये निश्चितपणानं आम्ही आमच्या या बंधूंना, आमच्या भगिनींना आधार देण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि हीच भूमिका आम्ही बघितलेल्या 2005मध्ये असेल, 18मध्ये, 21मध्ये कोल्हापूरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती महापूर आला होता आणि त्या काळामध्ये तुमच्याकडची लोकंसुद्धा म्हणजे या दुष्काळ भागातल्या लोकांनीसुद्धा फुल ना फुलाची पाकळी मदतीचा हात आम्हाला दिला होता। त्या कर्तव्य भावनेतून आज आम्ही कोल्हापूरकर सर्व जीवनावश्यक वस्तू घेऊन या आपल्या बंधू भगिनींच्या मदतीसाठी आलो आहे।
नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जे आहे ते करमाळ्यातील नागरिकांनी देखील कोल्हापूरमध्ये पूर आल्यानंतर काही आम्हाला मदत केली होती, त्याची उतराई म्हणून कोल्हापूरकरांकडून जे आहे ते आज पूरग्रस्त भागामध्ये अन्नधान्य असेल त्याची मदत करणे असून येणाऱ्या काळामध्ये देखील जनावरांसाठी चारा देखील मुश्रीफ साहेबांच्या गोकुळ संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी देणार असल्याची माहिती यावेळी तिथल्या जे आहेत कार्यकर्ते त्यांनी दिलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.